आज जळगाव मध्ये तरसोद जो आपला ठिकाण आहे त्या ठिकाणी रेल्वेवरचे जो रेल्वे ओव्हरब्रिज आहे याचं काम आज या ठिकाणी चालू आहे। आज जो विभिन्न प्रकारचे जो ग्रेडर्स होते त्याच्यामध्ये सर्वात मोठा जो 56 फुटाचा जो ग्रेडर आहे त्याची लॉन्चिंग आज या ठिकाणी 165 टनाचे जो क्रेन आहे त्याच्या माध्यमातून होत आहे। एवढी मोठी क्रेन या जळगाव जिल्ह्यामध्ये या भुसावळचे पूर्ण डिव्हिजन मध्ये ज्याच्यामध्ये 10 जिल्हे येतो त्या ठिकाणी सर्वप्रथम एवढा मोठा क्रेनचा वापर या ठिकाणी होत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की किती प्रेसिशनचं काम या ठिकाणी आहे, म्हणजे एक भी इंच लेफ्ट अँड राईट होता कामा नये। याच्यामध्ये भरपूर गोष्टीचं लक्ष द्यावं लागतं। एक आहे की जो हे आहे म्हणजे विंड स्पीड आहे ते 10 नॉट पेक्षा जास्त नसावा। याच्यामध्ये जो आपले जे लॉन्चिंग करणारी टीम आहे त्याला एक्सपर्टीज आणि ट्रेनिंग होण्याची फार गरजेचं असतं की कुठल्याही म्हणजे परिस्थितीमध्ये एक भी इंच लेफ्ट अँड राईट झाला, कुठलेही कॅल्क्युलेशन चुकला, त्याची इतर कुठला प्रॉब्लेम आली तर ते पूर्ण ऑपरेशन फेल होतो। ज्यावेळी आपल्याला म्हणजे राष्ट्रीय महामार्गाला जो एक स्लॉट मिळतो तो 1.5 तासाचा स्लॉट मिळतो। आजचा जो या 1.5 तासाचा स्लॉट आहे त्याच्यामध्ये 7 ट्रेन जो पॅसेंजर ट्रेन आहे, एक्सप्रेस ट्रेन्स आहे, हे सगळ्याला डिले करण्याची वेळ आली आहे। मेमू ट्रेन असेल आणि बाकी ट्रेनला त्याला म्हणजे उशीर करण्याची वेळ आली आहे। बाकी सगळे जो त्यांचे गुड्स कॅरियर असेल, कोळसाचे ट्रेन्स असेल ते इतर बाबी, तो याला वेळ जो आहे याच्यासाठी वेळचा फार मोठा मर्यादा आहे। त्या वेळमध्ये ते काम पूर्ण करणं अपेक्षित आहे आणि या सगळ्या गोष्टी करताना सेफ्टी सिक्युरिटी प्रिकॉशन्स राष्ट्रीय महामार्ग पण घेतात, त्याच्यामध्ये रेल्वे पण घेतात। या कामासाठी तुम्हाला आज या ठिकाणी लक्षात येईल की हे काम मुळे जो आपल्याकडे जो राष्ट्रीय महामार्ग मध्ये जो 18 किलोमीटरचा बायपास आहे, या बायपास मुळे जळगाव शहराच्या विशेषतः विकासासाठी एक नवीन केंद्रबिंदू ठरणार आहे। क्योंकि हा जो भाग आज आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी शहराचं विस्तारीकरण होणार, या ठिकाणी नागरीकरण होणार आणि या ठिकाणी म्हणजे एक मोठ्या प्रमाणात हे जो विकास आहे शहराचा त्याच्यामध्ये एक चांगला वेग या ठिकाणी मिळणार। आणि हे जो पूर्ण बायपास झाल्यानंतर जो आपल्याकडे वाहतूक कोंडी, हेवी व्हेकल्स मुळे ऍक्सिडेंट्स या सगळ्यांचं प्रमाण पण आपल्याकडे कमी होणार। राष्ट्रीय महामार्गाच्या जो विभिन्न प्रकारे काम चालू होते, चाळीसगाव असेल, पाचोरा असेल, छत्रपती संभाजीनगर जाणारे जो आपल्या जामनेर मधलं काम असेल ते सगळे आता शेवटच्या टप्प्यात आहे। आणि जो मुक्ताईनगर मध्ये जो काम आहे ते 9 गावांमध्ये, त्या ठिकाणी 6 गावांमध्ये काम व्यवस्थित चालू आहे, 3 गावांमध्ये आता पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होईल। तर या पद्धतीमध्ये या ठिकाणी सगळे काम पूर्ण होत आहे आणि जो वर्किंग पिरियड आहे म्हणजे पाऊस सुरू होण्यापूर्वीचा वर्किंग पिरियड आहे त्याच्यामध्ये जास्त काम पूर्ण व्हावा। त्याच्यामध्ये विद्युतीकरणचं काम असेल, त्याच्यामध्ये आपले महाजनकोचं काम असेल, महापालिकेचं काम असेल, राष्ट्रीय महामार्गाचं असेल, रेल्वेचं असेल, या सगळे काम म्हणजे लवकरात लवकर पूर्ण व्हावा याच्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे। 710 अडचणी आज आपल्या समोर आहे, सगळ्यांना सोडवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा आणि त्याच्या माध्यमातून भारत देश, महाराष्ट्र राज्य आणि जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांच्या सेवामध्ये यासारखे रस्ते आपल्याकडे यावा याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहे। या ठिकाणी बघणारे जो युवक आहेत त्याला माझी विशेषतः विनंती आहे की आपण सर्वांनी यासारखा हाय व्हॅल्यू स्किल्ड जॉब साठी आपण स्वतःची प्रशिक्षण करून घ्यावा। या गोष्टीचे आपण प्रशिक्षण केला तर क्रेन ऑपरेटर्स असेल, त्याच्यामध्ये आपण कुठल्या पोर्ट मध्ये आपण काम करू शकतात, यासारख्या मोठ्या प्रकल्पामध्ये काम करू शकतात। कामगार असेल, या कामगारांचं पण विशेष प्रशिक्षण असतो। तो माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की यासारखा प्रशिक्षण आपण सर्वांनी करून घ्यावा आणि याचा लाभ आपल्याला रोजगार मध्ये चांगल्या पद्धतीत मिळेल। अनस्किल्ड वर्कर पेक्षा स्किल्ड वर्कर होण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा, एवढं मला सांगायचं। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।